नमस्कार मित्रांनो, मी कला दिग्दर्शक अमन विधाते. मैत्री कल्याणकारी संस्था आणि प्राजक्ता देशपांडे यांनी माझ्यावरती एक फार मोठी जबाबदारी आज सोपवली आहे. त्यांनी आता एक शॉर्ट फिल्मची एक स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेचं जे परीक्षक म्हणून जे कार्य होतं ते त्यांनी मला दिलेलं आहे. तरीसुद्धा मी एकट्याने न करता माझ्या अजून 3 मित्रांबरोबर याच्या संदर्भात डिस्कशन केल्यानंतरच मी या एकंदरीत जो सगळ्या फिल्म होत्या त्या बघून त्यानंतर आम्ही आमच्या निर्णयावरती गेलेलो आहोत. तर सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की बघा, तुमच्या प्रत्येकाच्या कार्याची जी एकंदरीत स्कोप होता, म्हणजे जेवढ्या प्रचंड प्रमाणात तुम्ही सगळ्यांनी कार्य केलेलं आहे ते आम्हाला सगळ्यांना कळत होतं. म्हणजे कोणी किती एफर्ट्स घेतले आहेत त्याच्या फिल्मसाठी, आणि आम्हाला पटकन एकाचं नाव डिक्लेअर केलं आणि हात झाडले एवढं आमच्यासाठी सोपं नसतं. कारण जेव्हा आम्ही हे करत असतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट निश्चित विचार करायची असते का या मुलांनी किंवा या व्यक्तींनी ज्यांनी कोणी हे केलं आहे त्यांनी ह्याच्यामागे किती मेहनत घेतलेली आणि किती एफर्ट्स घेतलेले आहेत. तर आधी जेवढ्या पार्टिसिपेंटने ह्याच्यामध्ये भाग घेतला, अर्थात मला वाटतं काहीतरी 60-62 वगैरे होते, पण अचानक पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि त्यामुळे या स्पर्धेवरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे त्याचा. तर त्या सर्वच 60 मला वाटतं काहीतरी 63 वगैरे काहीतरी होते एकंदरीत पार्टिसिपेंट. त्या सगळ्यांचंच सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, कारण करोडोच्या भीडमधनं आपण 63 जण या स्पर्धेमध्ये धावत होतात आणि त्यातूनच आम्हाला चाळण लावून एकामागे किती निघतात तसे स्पर्धक आम्हाला ह्याच्यामधून निवडावे लागले. तर याच्या देखील आम्ही 3 फेऱ्या केल्या होत्या. त्या 3 फेऱ्या केल्यानंतर आम्ही एक 7 शॉर्ट फिल्मवरती गेलो, ज्यापैकी सुरुवातीपासून ज्या आम्ही हे घेतल्या होत्या त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी 9 फिल्म ओपनच झाल्या नाहीत. म्हणजे त्यांनी ज्या लिंक पाठवल्या होत्या किंवा त्या ओपनच झाल्या आहेत. आम्ही फार प्रयत्न केले आणि संपर्क देखील साधण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याकडनं त्याचा तसा रिप्लाय आला नाही. आणि शेवटी ही महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करणं माझ्यावर आलेलं आहे. मी आवर्जून सांगेन की जी लोकं याच्यामध्ये काम करत होती, म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना दिसायला फक्त एक 2 मिनटाचं, 1 मिनटाचं, 7 मिनटाचं, 5 मिनटाचं फिल्म दिसतं, पण त्याच्यामागे जो कॅमेरामन आहे, त्याचं चित्रीकरण, म्युझिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांना इथे एक शूटवरती गेल्यानंतर खाणं पिणं आहे, त्यासाठी लागणारी लोकं आहेत, किंवा आज ॲक्टिंग करायला तुमच्याबरोबर शॉर्ट फिल्मचं बजेट नाही, त्या बजेटमध्ये पण एवढी लोकं आणायची, त्यांच्याकडनं ॲक्ट करून घ्यायची, डायरेक्टरचे दिवसाचे एफर्ट्स, उद्या कसं होईल, सकाळी शूट करायचं आहे, त्या शूटमध्ये काय मिळेल आणि बरंच खूप काय आहे. आर्ट डिपार्टमेंटपासून घेऊन तर तुमच्या कॅमेरा, आणखीन मेकअप वगैरे खूप काय आहे आणि त्यासाठी तेवढी लोकं लागतात. त्या सगळ्यांची मेहनत असते प्रत्येक शॉर्ट फिल्मच्या मागे. तर खरं सांगायचं तर मला याच्यातनं एवढ्या लांब खेचण्याचं कारण होतं, कारण 60-65 मधून 2-3 निवडणं हे फारच कठीण आहे आणि ती जबाबदारी माझ्यावरती आहे. तरी सर्वप्रथम मी श्री साईनाथांचं नाव घेतो, गणरायाचं नाव घेतो आणि तुमच्या सगळ्यांकडनं अभिनंदनानंतर माफी देखील मागतो, कारण मी सगळ्यांनाच बक्षिसाचं म्हणजे डिक्लेअर करू शकत नाही. तर माझ्या 3 मित्रांनी आणि आम्ही चौघांनी म्हणून जे डिसिजन घेतले ते मी आता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याआधी मी सांगू इच्छितो की बघा, या ज्या 7 फिल्म आम्ही निवडल्या होत्या, 6 फिल्म, आणि 7व्या फिल्मचं तसं काही झालं नाही, 6 फिल्म आम्ही ह्याच्यामधनं निवडल्या होत्या, ज्या सगळे चाळण लावून शेवटी आमच्या हातामध्ये आल्या. त्याच्यामध्ये एक फिल्म तर अशी होती का तिला बरेच अवॉर्ड वगैरे मिळालेले आहेत. तर त्या फिल्मचं नाव मी सगळ्यात आधीच घेईन. धीरज कांबळेंची ती फिल्म होती, त्यांनी डिरेक्ट केलेली आहे. उठाव असं त्या फिल्मचं नाव आहे. त्या फिल्ममध्ये महिला अत्याचारावरती एक चांगल्या प्रकारे काय क्रिएशन मांडण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरी होती लेप, अविनाश ओवळे यांची. त्यांनी बरेच कॅरेक्टर घेऊन फार मेहनत करून त्यांनी ती फिल्म बनवलेली आहे. विषय पण चांगला आहे, विषय चांगला हाताळलेला आहे. त्यानंतर होती क्षोण, हितेंद्र नागपूर यांची. तर ती ही फिल्म अतिशय सुंदर होती, त्यासाठीचे पण एफर्ट्स दिसत होते. त्यानंतर एक प्रश्नचिन्ह ही होती दयासागर वानखेडेंची, ती एक सुंदर फिल्म आहे. त्यानंतर काळं पाणी, धीरज कांबळे यांची. त्यांच्या 2 आहेत, त्यांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे, कारण शेवटच्या चाळणीमध्ये 6मध्ये 2 फिल्म त्यांच्या आहेत धीरज कांबळेंच्या, आणि एक यश नवाळेंची ती रिथिंक. असे 6 आम्ही फिल्मची चाळण लावली. आता ह्या 6मधनं निवडण्यासाठी आमच्याकडे विषय दिले होते. तर कल्याणकारी संस्थेने आणि जे त्यांच्या एकंदरीत होते त्यांनी विषय जे समोर ठेवलेले होते ते असे होते: महिला संरक्षण, नाईट लाईफ, 24/7,
सॅनिटरी नॅपकिन, गडकिल्ले संवर्धन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि शेतकरी काल आज आणि उद्या. तर हे होते आपले विषय. आता या 6 विषयांमधनं आम्ही 6 लोकांना निवडलं. पण कसं आहे, नुसते विषय धरून त्याच विषयांचे 6 वेगळे निवडण्यापेक्षा एका विषयाला देखील 2 पारितोषिकं जाऊ शकत होती. कारण सब्जेक्ट हे फक्त आमच्याकडनं दिलेले आहेत. त्या सब्जेक्टला धरून तुम्हाला फिल्म बनवायची होती. पण फिल्मचं क्रिएशन, त्याची फोटोग्राफी, त्याची एकंदरीत स्कोप, त्या डिरेक्टरकडे, त्या DOPकडे एकंदरीत किती जागा उपलब्ध होती, कुठच्या लोकेशनवरती त्यांनी शूट केलं, लोकेशनवरती त्यांची फोटोग्राफी कशी झालेली आहे, डिरेक्टरचं किती बारकाईने, अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही एकंदरीत आढावा घेतलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की स्टोरी आणखीन लोकांना एकंदरीत ह्या क्रिएशनमधनं डिरेक्टर किंवा जी प्रोडक्शन कंपनी आहे किंवा आपण सगळे जी टीम आहे ती टीम काय सांगू इच्छिते, हा आमचा फार मोठा इश्यू होता. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणल्यानंतर उठाव या चित्रपटाबद्दल मी पहिल्यांदा बोलू इच्छितो. उठाव हा चित्रपट खरोखर म्हणजे पहिल्या दृष्टीमध्येच आम्ही तो आमच्या, असं नाही की त्याला आधीच अवॉर्ड होते म्हणून आम्ही आमच्या याच्यामध्ये सर्वात वरच्या टप्प्यावरती त्याला घेतलं होतं त्या चित्रपटाला. पण सगळं एकंदरीत बघितल्यानंतर असं वाटतं की महिला अत्याचाराकडे लक्ष निश्चित आपण वेधलेलं आहे, आपण सगळं व्यवस्थित केलेलं आहे. तर मी त्याच्यावरती कोणतीही वजा अशी टिप्पणी न करता त्याच्यामध्ये मी पॉझिटिव्हनेस आहे तीच सांगेन. फक्त वजामध्ये असं आहे की थोडासा व्हायलन्स हा आपण प्रमोट नाही करू शकत, असं मला तरी निदान वाटतं. माझ्या 2 मित्रांचा याच्याबद्दल विरोधाभास झाला. आम्ही चौघांमधनं 2 विरोधात आणि अशी गेली मतं. मग त्याच्यानंतर दुसरा आला आणि व्हायलन्सच्या बरोबरच अजून दुसरा आहे की लेंथ, आणि ऑलरेडी बक्षिसं पण त्याला मिळालेली आहेत. त्यामुळे मी काय त्या परीक्षकांवरती काय हे करतो असा विषय नाही आहे. खरंच सुंदर फिल्म आहे आणि आपण सगळ्यांनी बघावी अशी ती शॉर्ट फिल्म आहे. तर महिलांनी देखील स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी, कारण ह्याच्यातनं त्याचे दोन्ही विषय दिसतात की जेव्हा शिक्षक पण नेहमी शिक्षकांना आपण निगेटिव्ह पारड्यामध्येच हे करणं थोडंसं ते होतं. आणखीन खरं सांगायचं तर विषय बरेच सगळे चांगले आहेत आणि 6 लोक एवढे टफला होते ना, त्याच्यामुळे आता हा उठाव पहिल्या नंबरवर जातो की कितव्या नंबरवर जातो ते नंतर मी सांगेनच तुम्हाला. त्यानंतर लेप होता. लेपमध्ये त्या ओहळ यांनी ते सामाजिक ह्याच्यामध्ये सगळे म्हणजे नवरा आणि मुली, तर मला वाटतं ते दोघांचं भांडण घरातलं आणि त्याच्यानंतर एक काहीतरी त्यांची मंडळी येऊन बसतात घरात आणि असा त्यांनी सब्जेक्ट मांडला होता की एकंदरीत सेटलमेंट करून देऊन त्यांचं हे करून घ्यायचं. पण नंतर त्याचा मित्र त्याला समजवतो की चुका कशात दोन्ही बाजूनी तुम्ही त्याचा विचार विमर्श केला पाहिजे वगैरे. सुंदर मांडणी होती. म्हणून लेपला आम्ही ह्या स्पर्धेमध्ये चाळण लावून पुढे घेतलेला आहे. त्यानंतर क्षोण होता. तर क्षोण देखील फार छान वाटलं, कारण तो सब्जेक्टला धरून होता क्षोण आणि विषय एकंदरीत मांडणी, खास करून ज्या मुलीने त्या क्षोणसाठी काम केलेलं आहे त्या मुलीची ॲक्टिंग खरंच सुंदर. तिने जे हे केलेलं ॲक्ट केलेलं, लोकेशन्स चांगले आहेत, छान आहे, म्हणून तिलाही आम्ही वरच्या लेवलला घेतली होती. त्यानंतर रिथिंग पण तसं बघायला गेलं तर सब्जेक्टला धरून चाललेली फिल्म आहे. रिथिंगमध्ये करोना बाबतीत जे आपले कुटुंब आपली जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेला जो विषय होता त्या विषयाला धरून त्यांनी सुंदर प्रकारे मांडलेला आहे की बाहेरून येणारी घरात येणारी वस्तू कशी येते आणि काय येते, मग ती घरात घेताना आपल्याला किती काळजी घेतली पाहिजे. आणि शूट पण त्याचं चांगलं केलेलं आहे, जास्त पात्र नाहीत आणि फ्रेम वगैरे सुंदर शूट करून बॅकग्राऊंड म्युझिक पण सुंदर आहे आणि व्यवस्थितच वाटलं. त्यामुळे ती एक फिल्म पुढे घेतलेली आहे. काळं पाणी, तर वेस्ट इज बेस्ट, म्हणजे त्याच्यातनं 2-3 विषय पुढे येतात. काळं पाणी पुन्हा एकदा ही धीरज कांबळेंचीच शॉर्ट फिल्म आहे आणि धीरज कांबळे साहेब मी खास आपलं अभिनंदन करू इच्छितो, कारण तुमचे 2 विषय जात आहे समोर आले माझ्या. उठाव आणि काळं पाणी हे दोन्ही जर आपण बघितलेत ना तर बघता तुम्ही का एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे राहिलेले 2 मनाचे 2 भाग आहेत. कारण उठाव हे असं आहे की उठावमध्ये ज्या समाजाला किंवा ज्या कोणाला एका एक स्त्रियांना किंवा कोणालाही दाबून टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्या विरोधामध्ये शेवटच्या क्षणाला जाऊन एक उठाव होतो. मात्र त्याच वेळेला काळं पाणी जे आहे, काळं पाणी एक पुनर्जीवन आहे. काळं पाणी अप्रतिम अशी मांडणी आहे. म्हणजे नैराश्य हे तुम्हाला जे चारी बाजूला दिसतं पण त्यातनं पण तुम्हाला हे काळं पाणी नैराश्यातनं बाहेर आणू शकतं. कारण एक
नाल्यामध्ये गटारामध्ये वाहणारं पाणी देखील पुनर्जीवन एवढं मोठं शेती बनवू शकते वगैरे. क्या क्या बात आहे. अतिशय सुंदर संकल्पना, फार छान. म्हणून काळं पाणी देखील आम्ही थोडं काळं पाणी या विषयाला देखील वर घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह नावाची एक अजून शॉर्ट फिल्म आहे, दयासागर वानखेडे. आपलं देखील फार फार अभिनंदन मिस्टर वानखेडे. प्रश्नचिन्ह हा खरंच एक फार मोठा प्रश्न आहे. आज आपल्या देशातली सामाजिक परिस्थिती बघता किंवा एकंदरीत जे आज आपल्या देशामध्ये चाललेलं आहे किंवा पुरातन काळापासून जे करत आलेलं आहे, खरं तर आपण शेतीप्रधान देश आहोतच आणि तेच तुम्ही आपल्या मनाप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केलात. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी स्वतःला हा प्रश्न केला की मला पण शाळेमध्ये कधीतरी गुरुजींनी मला शिकवलं होतं की आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. अँड नाव आफ्टर तुमच्या ही फिल्म बघितल्यानंतर मी स्वतःला हा प्रश्न केला, इज दॅट ट्रू? म्हणजे हे खरं आहे का? खरंच आपला देश शेतीप्रधान आहे का? कारण शेतकऱ्यांना स्वतःच्या जगण्यासाठी जर स्ट्रगल करायला लागतो आणि जेव्हा त्या शेतकऱ्याचा मुलगा शिक्षकांनी शेतीप्रधान शब्द लिहिलेला खोडून निघून जातो. हां, बघा कसं आहे, प्रत्येक फिल्म बनवताना ज्या आपल्याकडे उपलब्धी जी आहे ती घेऊनच आपण आपली संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत असतो. अतिशय सुंदर संकल्पना होती तुमची, त्यामुळे तुम्हाला देखील आम्ही वरच्या 6मध्ये घेतलं. आणि असं मी एकंदरीत तुम्हाला सांगितलेलं आहे विश्लेषण. आता मला माहीत नाही, कारण ते सगळं लिहिलं होतं आणि एवढं सगळं वाचत बसलो होतो, फार उशीर होईल. आणि मला माहिती आहे माझ्या या कंटाळवाण्या स्पीचपेक्षा तुम्हाला मी नावं माझ्या तोंडून ऐकणं जास्त लवकर ऐकणं आवडेल, हे मला माहिती आहे. तर या सर्व याच्यानंतर आम्ही आमच्या ज्या निर्णयावरती पोहोचलो आहोत ते असे की सर्वप्रथम अभिनंदन करतो तृतीय क्रमांकावरती, म्हणजे 3rd विनर आहेत यश नवाळे रिथिंगसाठी. अभिनंदन, फार फार अभिनंदन. आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही असेच यशस्वी होत राहा. आणि खरंच तुम्हाला विषय मांडण्याची जी आहे, संकल्पना मांडण्याची जी पद्धत होती आणि ते खरंच सुंदर होती, त्यामुळे तुमचं फार फार अभिनंदन. आणि तुम्हाला 3रा क्रमांक जातो आहे. त्यानंतर धीरज कांबळे साहेब, आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. कारण एवढ्या मोठ्या माझ्या या स्पीचमध्ये मला वाटतं मी तुमच्या उठावला जास्तच उठाव दिला पण होता आणि बोलतही होतो, कारण उठावी खरंच मनावरती बिंबून जाणारी तुमची संकल्पना होती. पण मी माझ्या मनाने सांगतो, मी हे नाही म्हणत आहे की बक्षिसं दिली म्हणजे फार मोठंसं काम केलं. कदाचित मीही चुकत असेन, कारण शेवटी माणूसच आहे. आम्ही तिघा-चौघांनी घेतलेलं डिसिजन आहे. ज्यांना या स्पर्धेमध्ये बक्षिसं नाही मिळाली आहेत किंवा ज्यांची नावं नाही आली आहेत त्यांना आम्ही सर्टिफिकेट नक्की देणार आहोत, त्यांना प्रशस्तीपत्रकं नक्की मिळणार आहेत. मात्र हे नका समजू की तुम्ही हारलात. तुम्ही आज स्पर्धेमध्ये होतात, हजारों की भीड़ में आप सबसे अलग थे, आप दौड़ रहे थे, तो आप भी विनर हो. पण एवढ्या 27-62 लोकांना वगैरे बक्षिसं देणं काही पॉसिबल होणार नाही आणि मग त्या बक्षिसाला महत्त्व राहणार नाही. तर धीरज कांबळे साहेब, तर इथे आपला उठाव थोडासा बाजूला ठेवून आपण आपला काळ्या पाणीला खरोखर मनापासून सलाम करतो. क्या सोच आहे सर, अतिशय सुंदर संकल्पना, शेतकऱ्यांना दाखवण्यासारखी. इवन दो जर मला पॉसिबल झालं तर मी बघीन ही फिल्म अजून कुठे वरच्या लेवलला, जर का महाराष्ट्र सरकारकडनं कुठे जर का रिलीज करता आली तर त्यासाठी निश्चित मी प्रयत्न करीन. कारण काळं पाणी एक नवीन संकल्पना आहे की आत्महत्या करण्यापेक्षा एक नवीन विचारांकडे आपण जाऊया. तुमचं फार फार अभिनंदन. तर द्वितीय पारितोषिक जात आहे मैत्री कल्याणकारी संस्थेतर्फे. जे दुसरं बक्षीस होतं ते जात आहे काळं पाणी श्री धीरज कांबळे यांना. आणि आता प्रथम क्रमांक. तर प्रथम क्रमांकासाठी आम्ही नाव निवडलं आहे डिरेक्टर श्री दयासागर वानखेडे आपलं. आणि आपला चित्रपट होता, म्हणजे आपली जी शॉर्ट फिल्म होती ती आहे प्रश्नचिन्ह. अतिशय सुंदर साहेब, तुमचं मनापासून अभिनंदन. आणि प्रश्नचिन्ह हा खरंच एक तुम्ही प्रश्न उभा केला आहे. तुमची मांडणी, तुमचं ज्याने कोणी चित्रीकरण केलं होतं त्या व्यक्तीला देखील माझ्याकडनं सलाम. अतिशय सुंदर चित्रीकरण, तेवढंच चांगलं म्युझिक आणि ओव्हरऑल केमिस्ट्री फार सुंदर होती. अतिशय सुंदर गेलेलं आहे. 1-2 ठिकाणी फक्त लोकेशन्सचं थोडंसं हे झालेलं आहे. शेवटी मला वाटतं शेवटी थोडंसं दुर्लक्ष झालं, पण ओव्हरऑल खरंच सुंदर, अतिशय सुंदर. आणि तुमचं फार फार अभिनंदन. विजेत्यांचे आमच्या पूर्ण मैत्री कल्याणकारी संस्थेतर्फे, माझ्या स्वतःतर्फे, माझ्या 3 मित्रांतर्फे फार फार अभिनंदन. आणि कल्याणकारी संस्थेला मी पुन्हा एकदा विनंती करीन का असंच प्रोत्साहन करणाऱ्या गोष्टी, आणखीन स्पर्धा वगैरे आयोजित करून
आपण देखील एक चांगलं कार्य केलेलं आहे, तर त्यासाठी अशी कार्य करण्यासाठी आपल्याला देखील आमच्यातर्फे मनापासून शुभेच्छा. आपला बराच वेळ घेतला. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन करतो. आणि करोनाच्या काळामध्ये आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जरी हे करू शकलेलो नसलो तरी करोनानंतर पुन्हा एकदा आपण ही स्पर्धा राज्यस्तरीय करण्याचा प्रयत्न निश्चित करू. त्यासाठी अजून काय एफर्ट्स घ्यावे लागतील तेही आम्ही कल्याणकारी संस्थेबरोबर बोलून आपण करून घेऊया. आणि हा पुरस्कार वितरण समारोह जर का करोनासारख्या संकटाचा अजून कुठे काहीतरी गडबड नाही झाली तर 13 मार्च 2021 रोजी करण्यात येईल. आणि याचं स्थळ, व्हेन्यू वगैरे करोनाचं काय एकंदरीत आहे ते सगळं बघून आपणापर्यंत ऑनलाईन पोहोचवण्यात येईल. आपण या स्पर्धेत सर्वांनी भाग घेतला त्याबद्दल सर्व स्पर्धकांचे धन्यवाद आणि अभिनंदन. आणि कल्याणकारी संस्थेने मला इथे या स्पर्धेचं परीक्षक म्हणून जी नेमणूक केली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम.